मार्लेश्वर हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात वसलेले एक महत्त्वाचे आणि प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. सह्याद्रीच्या कुशीत घनदाट जंगलात एका नैसर्गिक गुहेत भगवान शिवाचे स्वयंभू आणि जागृत शिवलिंग आहे. या ठिकाणी निसर्ग सौंदर्य आणि भक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळतो. हे स्थान देवरुख शहरापासून सुमारे 18 किलोमीटर आणि कोल्हापूरहून आंबा घाटातून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर आहे. मारळ गावावर जवळ असल्याने याला मारळ प्लस ईश्वर असे मार्लेश्वर नाव पडलेले आहे. येथे भाविकांची वर्षभर गर्दी असते, विशेषतः सोमवार, शनिवार, श्रावण महिन्यात, महाशिवरात्रीला आणि दत्त जयंतीला. मकर संक्रांतीच्या दिवशी येथे मोठी यात्रा भरते. या दिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचा लग्न सोहळा थाटामाटात साजरा केला जातो. मार्लेश्वर मंदिर एका नैसर्गिक गुहेत आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी सुमारे 500 पायऱ्या चढाव्या लागतात. गुहेच्या आत कोणत्याही प्रकारचा विद्युत दिवा नसतो, फक्त समईच्या प्रकाशात दर्शन घेतले जाते. मंदिराशेजारी एक 12ही माही वाहणारा धबधबा आहे, ज्याला धारेश्वर धबधबा असेही म्हणतात. पावसाळ्यात या धबधब्याचे रूप अतिशय रौद्र असते आणि तो मोठ्या प्रवाहाने कोसळतो. गुहेमध्ये 2 शिवलिंग पाहिली जातात. मार्लेश्वर आणि मल्लिकार्जुन अशी 2 शिवलिंगे आहेत. मंदिराच्या गर्भगृहात अनेकदा नागांचे दर्शन होते, त्यामुळे या देवस्थानाची पवित्रता आणखी वाढली असे मानले जाते. मार्लेश्वर देवस्थान प्राचीन असून भगवान परशुरामाने त्यांची स्थापना केली असे मानले जाते. थोडक्यात मार्लेश्वर हे केवळ धार्मिक स्थळ नाही, तर निसर्गाच्या अद्भुत सौंदर्याने नटलेले एक शांत, पवित्र ठिकाण आहे, जिथे निसर्गाचा आणि अध्यात्म याचा सुंदर अनुभव घेतो.